आणि यानंतर या मेळाव्याच्या अनुषंगाने विरोधी मतं सुद्धा समोर येऊ लागलेली आहेत। खास करून भाजप नेत्यांनी या मेळाव्यावर जोरदार टीका केलेली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या मेळाव्याबद्दल आणि ठाकरेंबद्दल काय म्हटलेले आहे पाहूया। हा निमित्त आहे फक्त दोघे भाऊ एकत्र येण्यासाठी चांगली गोष्ट। आमच्या शुभकामना दोघे भावांनी एकत्र यावं, एकत्र राहावं, आवश्यक असेल दोन पक्षाचा एक पक्ष करावा। भाऊ असं म्हणतात की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकच पक्ष स्थापन करावा आणि राजकारण करावं म्हणून। सुधीर भाऊंच्या सल्ल्याने राजकारण चालत नाही ना। सुधीर भाऊ असं म्हणतात की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकच पक्ष स्थापन करावा आणि राजकारण करावं म्हणून। सुधीर भाऊंच्या सल्ल्याने राजकारण चालत नाही ना। आणि यानंतर आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे या मेळाव्याच्या अनुषंगाने वातावरण निर्मिती होते। कुणी मी मराठीची टोपी घातलेली आहे, कुणी तसे कपडे घातलेले आहेत। संदीप देशपांडेंनी मुळाक्षरं गिरवलेला टी शर्ट घातलेला आहे। तशाच प्रकारे छत्री घेऊन सुद्धा लोक आलेले आहेत। काय संदेश देण्याचा प्रयत्न केलाय या छत्रीद्वारे पाहूया। आपण ठाण्यामध्ये आहोत। ठाण्यात आपण पाहताय टोल नाक्यावरून आता सगळे शिवसैनिक मनसैनिक एकत्रितरित्या हे मुंबईच्या दिशेने निघाले। मात्र एक छत्री लक्ष वेधून घेते आहे। या छत्रीवर मराठी मराठीचा महाराष्ट्राचा अशा प्रकारे वेगवेगळे गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत। रंगीबिरंगी रंगवलेली आहे छत्री। नेमकं काय या छत्रीतून सांगायचं आहे, काय सांगाल या छत्रीवर नेमकं काय काय लिहिलेलं आहे आणि काय तुम्ही केली आहे का छत्री? ज्या माणसाने इथे जन्म घेतला आणि आई हा शब्द उच्चारलाय तेव्हापासून त्या मराठी प्रत्येक माणसाच्या मनात आहे। तर हे मी अगोदरच तयार केलं होतं। तर ह्याच्यावरती मी लिहिलेलं आहे बघा, माझा विरोध कुठल्याही भाषेसाठी नाही आहे। इथे बघा तुम्हाला दिसतंय मराठीचा महाराष्ट्राचा। तसंच इतर कुठल्याही भाषेला आमचा विरोध नाही आहे। आदर सर्वच भाषांचा, तरीही फक्त बाराखडीचीच नशा, अशी ही मातीच्या कणाकणात व रक्ताच्या थेंबात थेंबात भिनलेली माझी माय मराठी भाषा। आदर सर्वच भाषांचा म्हणजे माझा विरोध हिंदीला नाही किंवा अजून कुठल्या भाषेला नाही आहे, पण त्या भाषेपेक्षा माझ्या मराठी भाषेवरती जास्त प्रेम आहे। हे कधी तुम्ही केलेलं आहे? तुम्ही स्वतः केलेलं आहे? स्वतः केलेलं आहे। काय माझं आता तुम्हाला खोलवरती सांगायचं म्हटलं तर या मराठी भाषेसाठी मी कॉन्व्हेंटला शिकलेलो आहे, पण मी कॅलिग्राफीमध्ये मला आवड होती। कॅलिग्राफीमध्ये आवड असताना मला सगळे म्हणले तू इंग्लिश कॅलिग्राफी कर। बोलो नको, मला सुरुवात केली तर मी मराठीतनं करणार। तर मराठी कॅलिग्राफीतलं मी फक्त 12 स्वर घेतले, अ आ इ उ ए ओ आ। हे 12 स्वर घेऊन मी ते 101 प्रकारे हाताने कॅलिग्राफ केले। त्याच्यामुळे माझं नाव OMG बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स माझी नोंद आहे। मराठी म्हणजे देवनागरी लिपी आणि मोडी लिपी। या कार्यक्रमामध्ये दोन्ही पक्षांकडून म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्याकडून संयोजनाची जबाबदारी अनेकांकडे देण्यात आलेली आहे। त्यापैकीच एक आहेत अजित भोरे, नाट्य दिग्दर्शक म्हणून ज्यांची आतापर्यंत मोठी भूमिका राहिलेली आहे। ते या संयोजनामध्ये सहभागी तर आहेतच आणि कदाचित ते या सगळ्या कार्यक्रमाचं सूत्र अजित भोरेंची माझ्या प्रतिनिधीनं पाहूया। म्हणून आम्ही आलोय ना, याची डोळा याची देही करेल। मामा खरं तर दोन्ही बाच्या येत आहेत एकत्र। तुम्ही बोलताय छान वाटतंय, चांगलं वाटतंय। आजच्या सभेनंतर नेमकं काय असणार आहे तुमचं मत? आपल्या मनात मीडियाला सातत्याने आपली प्रतिक्रिया दिली, आज बोलत नाही आहात, आज ऐकायला आणि शब्द बोलत नाही। अच्छा, एवढा आदेश आहे। प्रयत्न केलेले होते आणि आज वेळकाढूपणा किंवा एक लबाडी जी झालेली आहे, मला असं वाटतं की पुढे आंदोलन कशा पद्धतीने न्यायचं आहे ह्याच्यासाठी हे एकत्र येणं आहे। आणि दोन महत्त्वाच्या लोकांनी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ह्या लोकांनी जे मराठी हा ज्यांचा मुद्दा आहे
ते लोक आज दोघे एकत्र येऊन त्याच्याबद्दल काही करू इच्छितात ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. खरं तर त्यांनी जे जाहीर आवाहन केलेलं आहे त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. आम्हाला कुठल्याही पद्धतीने निमंत्रित केलेलं गेलेलं नाहीये या कार्यक्रमाला. पण मराठी अभ्यास केंद्रातर्फे आम्ही हे आंदोलन बऱ्याच दिवसांपासून करतोय आणि फक्त ह्या मुद्द्यावरती नाही तर मराठी शिक्षण एकूण आणि मराठी शाळा ह्यांच्या भवितव्यासाठी आम्ही गेली अनेक वर्ष काम करतो आहोत. त्याच्यामुळे ह्या एका मुद्द्यामुळे ज्या पद्धतीचं वातावरण निर्मिती झालेली आहे आणि मराठी लोक एकत्र आलेले आहेत हा सहभाग एक पक्ष स्थापन करून राजकारण करावं. बघू आम्ही विचार करतो. मुख्यमंत्र्यांचा जय गुजरातचा नारा आहे, जय गुजरातचा नारा. त्यांच्या पार्टीच्या अनुषंगाने दिलेला नारा आहे तो. त्यांची पार्टी ते भाजपच त्यांची मग पार्टी. त्यांचे पक्षप्रमुख कोण आहेत? आज तरी किमान मराठीच्या मुद्द्यावर दोघे एकत्र येतील असं काही सांगू शकत नाही. बीएमपी इलेक्शन्स मध्ये दोघं एकत्र येतील. हा विषय बीएमसी इलेक्शनचा नाहीये. जो हिंदी सक्ती बाबतीत GR काढून सरकारने सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यातनं झालेला मराठी माणसाच्या मनातला उद्रेक आहे त्या अनुषंगाने आजचा दिवस आहे. त्याला बीएमसी इलेक्शन किंवा येणाऱ्या आगामी निवडणुका या अनुषंगाने तुम्ही बघूही नाही. आणि यानंतर आपण आता डोम मध्ये येऊयात. हा जो वरळीचा डोम आहे, स्टेडियम आहे, तिथे आता वातावरण निर्मिती झालेली आहे. जवळपास 75% जास्त स्टेडियम भरलेलं आहे. वरची गॅलरी असेल किंवा खालच्या आसन व्यवस्था असेल तिथे आता लोक आलेले आहेत. अजूनही लोक येत आहेत. त्यांच्यासाठी जागा विविध सेक्शननुसार राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. इथे खालच्या बाजूला जो वरचा भाग, समोरचा भाग आहे, प्रथमदर्शनी भाग आहे, तिथे VVIP असतील, दोन्ही पक्षांचे महत्वाचे नेते, महत्वाचे पदाधिकारी असतील, जिल्हाध्यक्ष वगैरे दर्जाचे प्रवक्ते आणि इतर पदाधिकारी असतील, खजिनदार असतील आणि अन्य सचिव असतील. आणि त्यानंतर उर्वरित जो सगळा भाग आहे मागे असणारा त्या ठिकाणी बाकीचे कार्यकर्ते जे महाराष्ट्रातून आलेले त्यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. समोर तर कार्यक्रम बघता येणारच आहे स्टेज पाशीचा, पण स्टेजच्या आजूबाजूला 2 मोठ्या LED आहेत ज्यावर सध्या आवाज मराठीचा असं लिहिलेलं आहे. या LEDच्या माध्यमातून जे नेते बोलणार आहेत त्यांचे क्लोजअप्स, त्यांचं स्पष्ट प्रतिमा या LED वरती बघणं शक्य होणार आहे. याशिवाय तुम्ही जर का आमच्या कॅमेरा पर्सनला मी सांगेन, जर का इथून बघितलं तुम्ही, म्हणजे हा जो मागचा भाग आहे या डोमचा, तिथे जमलेली गर्दी सुद्धा तुम्ही बघू शकताय. माझ्या बाजूचा आत्ताचा थोडासा भाग रिकामा आहे, हा थोडा भाग रिकामा आहे, पण तिथे आता लोक भरत चाललेले आहेत. मोठ्या संख्येनं लोक येत आहेत. मात्र ज्यांच्याकडे प्रवेश पत्र आहे या कार्यक्रमाला येण्याचं त्यांनाच फक्त या कार्यक्रमाला प्रवेश दिला जातो आहे. त्यामुळे बाहेर गर्दी आहे पण इथे प्रवेश मात्र मर्यादित ठेवण्यात आलेला आहे. आपल्यासोबत आलेले लोक सगळे आपण बघतोय, कोणी मराठवाड्यातून आलेलं आहे, कोणी अगदी समृद्धीच्या मार्गे विदर्भातून आलेलं आहे. मोठ्या संख्येने येत आहेत. 10ची वेळ, 11ची वेळ होती आणि 10 वाजल्यापासून आपण बघतोय की हा पूर्ण जो डोम आहे तो भरलेला आहे. आणि आता नेते असतील, त्याशिवाय कार्यकर्ते आणि दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळेच ही गर्दी वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळते. पोलीस बंदोबस्त आहे आणि या सगळ्या पोलीस बंदोबस्तामध्ये प्रत्येकाला सांगितलं जातं की जर पास असतील तरच आतमध्ये सोडलं जाईल. बाल्कनी सुद्धा फुल झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच स्वयंसेवक पोलीस सूचना देतात आणि सूचना देत त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जातोय. पूर्णपणे हे डोम भरत चाललेलं आहे कारण क्षमता अगदी 7-8 हजारांची क्षमता आहे आणि 2 पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी जेव्हा या सगळ्या डोममध्ये येतात आणि प्रत्येकाला 2 भाऊ एकत्र येताना आपल्याला पाहायचंय आणि त्यामुळे गर्दी आपण बघतो. डोमच्या आतमध्ये गर्दी, शिवाय डोमच्या बाहेर सुद्धा अनेक कार्यकर्ते. खरं तर स्क्रीन्स लावण्यात आलेला आहे. LED स्क्रीन्सवर सुद्धा हा सोहळा पाहता येणार आहे, हा मेळावा पाहता येणार आहे. मात्र इथे बघतोय कशा प्रकारे गर्दी झालेली आहे आणि पोलीस स्वयंसेवक समजून सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन अनिल संगरेचा मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. आणि यानंतर आपण जाणार आहोत माझे सहकारी ज्यांनी अजित भुरे, जे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत, त्यांच्याशी संवाद साधलाय. पाहूयात अजित भुरेंशी झालेला हा संवाद. माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या आठवणी त्यांच्याकडे आहेत, सहवास त्यांचा लाभलेला आहे. अजित भुरे जे आज इथं सूत्रसंचालन देखील करणार आहेत. मोठी जबाबदारी आहे. तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, मैत्री म्हणून काय राज ठाकरेंसंदर्भातला. तर आज 2 भावांसंदर्भात बोलायचं आहे. दडपण आहे,
डेफिनेटली दडपण आहे, कारण ज्या पद्धतीचे इथं माणसं गोळा झालेली आहेत, जमाव आहे, तो बघता अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं हे कठीण काम आहे. त्यामुळे बघूया आता कसं होतंय ते, काय जमतंय ते. आज बॉक्समध्ये आपण जेव्हा तुम्ही अनबॉक्स कराल लोकांसमोर, तर दोघांच्या आठवणी असतील, दोघांसंदर्भातला तुमचा अनुभव असेल, महाराष्ट्र हित, मराठी प्रेम, मराठी भाषा, सगळ्यांचं समीकरण असेल इकडे. नाही, सगळ्यांचं समीकरण असण्याचा प्रयत्न असेल, परंतु मला असं वाटतं की मला ऐकण्यापेक्षा लोकांना त्या दोन भावांचं म्हणणं ऐकण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल. त्यामुळे त्यांना जास्त बोलतं करणं आणि त्यांनी जास्त प्रमाणात बोलणं हे मला महत्त्वाचं वाटतं. मला आनंद झाला असेल जेव्हा सगळ्या घडामोडी घडल्या तर, आणि तुम्ही या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतात का अनेक वर्षांपासून? कारण दोघांचं नातं एक सहवास आहे तुम्हाला. नाही, प्रश्नच नाही. आम्ही त्यांचे मित्र आहोत, त्यामुळे ते दोन भाऊ एकत्र येणं हे आमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे, आनंदाचं आहे. आणि फक्त आमच्यासाठी नाही, आजूबाजूच्या अनेक लोकांसाठी आनंदाचं आहे. आणि त्या आनंदात आपण सहभागी होऊया. अजित बुरे इथे आहेत, ज्यांना सूत्रसंचालन करायला जास्त वेळ घेणार आहे त्यांचा मी, पण प्रामुख्यानं अजित बुरे यांनी स्पष्ट केलंय की या क्षणाची आतुरतेनं अख्खं महाराष्ट्र, सबंध महाराष्ट्र. त्यामुळे ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब हे काय बोलतात याकडे जसा सामान्य मराठी माणूस आकर्षणे पाहतोय तसंच मी देखील पाहतोय. दोन भाऊ जे आहेत ते एकत्र येत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक शिवसैनिक असेल किंवा मनसैनिकाला इच्छा होती ती आज पूर्ण झाली असं म्हणायचं. नाही, बघा, शेवटी कसं आहे, हा प्रत्येक मराठी माणसासाठी आज एक आनंद उत्सव आहे, विजयाचा दिवस आहे. आणि त्यामुळे विजय साजरा करायला तुम्ही येणारे सगळे जे कार्यकर्ते असतील, मराठी प्रेमी जनता असेल, यांचे सुद्धा चेहऱ्यावरचे हावभाव बघा, एक अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. आणि शेवटी पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे आम्हाला हा बंदिस्त जागा घ्यावी लागली. नाहीतर मला वाटतं शिवाजी पार्क सुद्धा कमी पडलं असतं. राजकीय युतीची नांदी आजचा हा कार्यक्रम. मला वाटतं ते वरिष्ठ नेते ठरवतील. सगळं आजच नको, आज आधी उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब यांचं मार्गदर्शन होऊ दे. कार्यकर्त्यांच्या भावना, नेत्यांच्या भावना या मला वाटतं बऱ्या. मराठी, महाराष्ट्र म्हणजे मराठी ही आपली जी भाषा आहे या राज्याची, तिच्या विरुद्ध अतिक्रमण करण्याचा साम्राज्य राज्यकर्ते जे प्रयत्न करतात त्याच्या विरुद्ध आज हा मोठा जनसमुदाय आलेला आहे. मला वाटतं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिक्रिया आहे. आणि ह्याच्यामुळे मराठी आणि महाराष्ट्रातल्या जो मराठी म्हणजे जो महाराष्ट्रात मराठी बोलतो तो मराठी आहे, मराठा नाही आहे, ही आमची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीचं हे दोन भाऊ एकत्र येत आहेत. महाराष्ट्रात पुढील नांदी कशी असेल तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात चांगली नांदी होईल, पण आजचा विषय तो नाही आहे. आज आम्ही त्याच्यावर काही बोलणार नाहीये. पण दोन्ही भावांचं मी स्वागत आधीच केलेलं आहे ज्या वेळेला ही चर्चा सुरू झाली ती. आणि दोन भाऊ 100% एकत्र राहणार आहेत. आणि त्याच्यावरची प्रतिक्रिया होईल ती आजच्या मेळाव्यानंतर कळेल. त्याच्यावर आघाडीमध्ये तुम्ही देखील आहात आणि एकूणच मागील काही जर का निवडणुका पाहायच्या तर कुठंतरी. पण आज मी त्याच्यावर कुठलीही कॉमेंट्स करणार नाहीये. आज आपण मराठीसाठी आलेलो आहोत आणि हिंदीची जी सक्ती करतात ते चुकीचं आहे. हिंदीला आमचा विरोध नाहीये, पण हिंदीमध्ये ते सक्ती करून या ठिकाणी वेगळी भूमिका होते. मला वाटतं आणि यानंतर आपण जाणार आहोत माझा सहकारी राजू सोनवणेकडे. राजू आता या डोमच्या प्रवेशद्वारापाशी आहे, तिथे मोठी लगबग सुरू आहे. सुरक्षा व्यवस्थेवरती थोडासा ताण सुद्धा येतोय. अधिक माहिती देतोय माझा सहकारी राजू. अगदी प्रसन्न बघतोय आपण की मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते, पदाधिकारी यायला जमायला सुरुवात झालेली आहे. वरुण सरदेसाई आपल्यासोबत आहेत. वरुणजी, काय सांगाल? मोठा उत्सव पाहायला मिळतोय आज. तुम्ही येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या, नेत्याच्या आणि मराठी माणसी प्रेमीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहू शकता. एक अतिशय आनंदाचा दिवस आहे. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा मला वाटतं एक आनंद उत्सव आहे. शेवटी मराठी भाषेचा विजय झालेला आहे. हिंदी सक्ती ही सरकारला मागे घ्यावी लागली आणि त्यामुळे लोकांचे जे काही हावभाव आहेत ते मला वाटतं फार बोलके आहेत आणि ही पुढच्या राजकारणाची नांदी ठरेल. मराठी माणसासाठी, त्याचसोबत महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किती महत्त्वाचा दिवस आहे? महाराष्ट्राच्या राजकारणासाठी किती महत्त्वाचा दिवस आहे? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजच्या दिवसाची नोंद ही सुवर्ण अक्षरात होईल. येणाऱ्या पुढील महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण हे आजच्या या NSCI डोमच्या इव्हेंटमुळे नक्की मिळेल. भाजपच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे अरे कोण चिंदी लोकांबद्दल तुम्ही बोलताय? काय त्यांचं अस्तित्व आहे? यांना केवळ जॅकेट दिलंय ते ठाकरेंवर.
जे स्वयंसेवक आहेत त्यांनी सर्वांना विनंती आहे की पुढच्या पॅसेजमध्ये कोणी राहायचं नाहीये आणि हे मागचे टेक्स्ट आहेत कोणा अलाव करायचं आणि सर्व मीडियावाल्यांना विनंती आहे, सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की मीडियावाल्यांना प्लीज रिक्वेस्ट करून त्यांच्या जागेवरती घेऊन निघायचं आहे. आणि यानंतर आपण एबीपी माझाना जो महापोल घेतला होता या मेळाव्याच्या अनुषंगानं, माझा मराठी मेळावा मराठी विजय मेळाव्याच्या अनुषंगानं आपला प्रश्न होता जो तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना विचारला होता की प्रश्न आहे महापालिका निवडणुकीतही उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील का. या मेळाव्याच्या निमित्तानं सुद्धा हाच प्रश्न लोकांच्या मनात आहे. त्याला लोकांनी काय उत्तर दिले ते आपण पाहूया. लोकांनी उत्तर दिलंय होय म्हणतायत 71% लोकांना वाटतंय, 71% लोकांना वाटतंय की हे एकत्र येतील, तर 19% म्हणतायत नाही हे एकत्र येणार नाहीत, तर सांगता येत नाहीत असं म्हणतायत 10% लोक, ज्यांना असं वाटतं की हे सांगता येत नाही की एकत्र येतील का. एकूण मतं याला पडलेली आहेत या पोलसाठी तब्बल 1,07,085 मतं पडलेली आहेत. तुमच्या सगळ्यांच्या मताचा आदर. एकूणच जनभावना जर का हे सॅम्पल मानायचं म्हटलं तर या दोन्ही भावांनी या मराठी मेळाव्यापुरता मर्यादित न राहता एकत्र यावं राजकारणासाठी अशीच लोकभावना आहे. मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत. राजकारणात सुद्धा दोघे भाऊ एकत्रित चालले पाहिजे. हा जो राजकारण म्हणजे कामगार शेतकऱ्यांचं, विद्यार्थी कष्टकऱ्यांचं, स्त्रियांचं हे राजकारण जे आहे त्याच्यासाठी निश्चितपणे ते मराठी माणसांचंच आहे, महाराष्ट्राचंच आहे. त्याच्यासाठी ते एकत्र आलेच पाहिजेत आणि त्यांनी पुढाकार घेऊन 20 वर्ष संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती की दोन भाऊ एकत्र व्यासपीठावर यावे, महाराष्ट्रासाठी काहीतरी वेगळं करावे, मराठी माणसासाठी काहीतरी वेगळं करावं. आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची ही इच्छा पूर्ण होते आणि हा आनंदाचा क्षण आमच्या डोळ्यात टिपण्यासाठी आम्ही इथे सगळे आलेलो आहोत. मी खात्रीने सांगतो की आजपासून मराठी माणसाला एक वेगळी दिशा मिळेल आणि उद्यापासून नवीन महाराष्ट्र तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. मला वाटतं हे सगळं खूप पुढे आहे. आत्ता ज्या गोष्टीसाठी आम्ही एकत्र आलोय, भाषा, आणि आज माय मराठीने या दोन भावांना एकत्र आणलेलं आहे. सो याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी नसू शकते. युती, आघाडी हे सगळं पुढे होत राहील, परंतु आजचा दिवस हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला वाटतं हे दोन भाऊ एकत्र आल्याच्या नंतर महाराष्ट्राला वेगळ्या दिशेची काय गरज आहे. हाच कुटुंब आहे, हाच तो परिवार आहे ज्यांनी महाराष्ट्राला मागच्या 50 वर्ष दिशा दिलेली आहे. सो हा दिवस बाळासाहेब वरून बघत असतील तर त्यांनाही कुठेतरी आनंद होईल. कारण मी सांगतो की अनेक लोक अनेक वर्षापासून आम्हाला भेटत होते आणि ते सतत सांगत होते की दोन भावंड एकत्र आली पाहिजे, आम्हाला यांच्या सोबत राहायचंय, आम्हाला या दोघांना एकत्र पाहायचंय. त्या सगळ्यांची इच्छा आता पूर्ण होईल. मला वाटतं की आज संपूर्ण महाराष्ट्र हा एक तर बऱ्यापैकी इथे असेल किंवा टेलिव्हिजन समोर असेल या दोन भावांना एकत्र पाहण्यासाठी. काही व्यापार लोकांकडनं देखील बोललं जात आहे की आम्ही मराठी शिकणार नाही, आडमुठे पण मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आम्हाला एकत्र येऊ द्या. असंही एवढे वर्ष आम्ही यांना धडा शिकवत होते, याच्या पुढे धडा शिकवताना आमच्या बाजूला आणखी मजबूत खांदे असतील. मला वाटतं नितेश राणे काल परवा हिंदू झालेले आहेत. 2014च्या आधी तेच रोजा सोडायला असायचे, तेच टोपी घालून फिरायचे. ज्या माणसाने त्यांना निवडून आणलं त्यांना मारण्यासाठी आम्हाला सांगतात. या माणसाला उद्या हिंदुत्वांना का नाही मारा, हिंदू लोकांना का नाही मारायला सांगणार. यांच्यावर भरोसा ठेवू नका. हा काल परवा हिंदू झालेला माणूस आहे. चलो. आणि यानंतर पुन्हा एकदा आपण या वरळीच्या डोममध्ये येऊया, त्या स्टेडियममध्ये जिथे हे सगळे लोक जमलेले आहेत. शिवसैनिक, मनसैनिक, काही प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहेत. आणि या मेळाव्याला आता जमलेली गर्दी आपण बघतोय. आपण म्हणू शकतो की हे सभागृह आता या क्षणी अगदी थोड्या काही कोपऱ्यातल्या जागा सोडल्या तर जवळपास 95% जास्त भरलेलं आहे. एवढ्याच प्रमाणात गर्दी डोमच्या बाहेर सुद्धा जमू लागलेली आहे आणि त्यामुळे आसन व्यवस्थेची अडचण जरी होणार असली तरी बाहेर सुद्धा मोठ्या LED भव्य स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना बाहेरून सुद्धा या कार्यक्रमाला पाहता येणार आहे, नेत्यांची भाषणं ऐकता येणार आहे. या ठिकाणी शिवसैनिक आहेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, मनसैनिक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे आहेत आणि अन्य म्हणजे भाकप, माकप, शेतकरी कामगार पक्ष अशा अनेक लहान मोठे पक्ष जे महाविकास आघाडी सोबत आहेत त्यांनी सुद्धा आपलं समर्थन कार्यकर्त्यांना पाठवून दाखवलेलं आहे. आणि अशी अपेक्षा सुद्धा आहे की नंतरची भाषणं होणार आहेत त्यामध्ये कॉम्रेड प्रकाश रेड्डी भाकपचे नेते, जयंत पाटील, साथी जयंत पाटील जे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत, सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या यांची भाषणं होणार आहेत.
आणि सर्वात शेवटी आधी राज ठाकरे आणि सर्वात शेवटी उद्धव ठाकरे यांची भाषणं होतील आणि कार्यक्रमाचा समारोप होईल. या कार्यक्रमाला जमलेली ही आपण गर्दी पाहताय. अशा प्रकारचे वातावरण आपल्याला दिसतंय. आता जरी पक्षीय घोषणा जरी आवाज कुणाचा शिवसेनेचा असली तरी कार्यक्रमाची घोषणा मात्र आवाज मराठीचा अशीच आहे. त्यामुळे आता हा आवाज मराठीचा एकमुखानं सांगितला जाणार, बोलला जाणार की अजूनही पक्षीय मतभेद यापुढे सुद्धा कायम राहणार हे या कार्यक्रमाच्या शेवटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणानंतर स्पष्ट होईल की हा अंतिम टप्पा पडाव होता की ही प्रवासाची सुरुवात आहे. आपण बघतो त्यांनी सुद्धा सांगितलं की ज्या प्रकारे मराठीचा मुद्दा आहे आणि मराठी मतांचं जे विभाजन होतंय ते रोखण्यासाठी आता दोन पक्षांनी एकत्र आलं पाहिजे ही त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. कॅमेरा अनिल संगारे समेत वेदांत ने एबीपी माझा मुंबई. काय म्हणतात दरम्यान आताच काही अपडेट येत आहेत. राज आणि उद्धव ठाकरे हे आता थोड्याच वेळात आपापल्या निवासस्थानाहून रवाना होतील. राज ठाकरे शिवतीर्थ हे त्यांचं आता जे नवीन निवासस्थान आहे तर उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून रवाना होतील. दादर बांद्रा इथून वरळीला येणं फार अवघड नाहीये. ते अगदीच 15 मिनिटांमध्ये आणि त्यातून त्यांना विशेष सुरक्षा असल्यामुळे ते तसेही बांद्रा वरळी सिलिंगवरनं येतीलच आणि तिथून ते पोहोचतील या वरळीच्या डोमला आणि तिथे हा कार्यक्रमाला ते संबोधित करतील. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती आपापल्या या दोन प्रमुख नेत्यांची. जरी कितीही म्हणत असले ठाकरे की हा फक्त मराठी मेळावा आहे तरी हे उघड सत्य आहे की हा मेळावा दोन्ही ठाकरेंचाच आहे. सर्व टीझर ट्रेलर प्रमोशन्स यामध्ये ठाकरे आता बोलवतायत. मराठी म्हणजे महाराष्ट्र म्हणजे मराठी आणि मराठीसाठी ठाकरेच या घोषणेतूनच हे स्पष्ट झालेलं आहे की हा ठाकरेंचा मेळावा आहे. मराठी माणसाचा महाराष्ट्राचा जो विजय झालाय मला असं वाटतं की त्याच्यावर आपण आज फोकस करू, तो एन्जॉय करू. महापालिका निवडणुका आगामी महापालिका निवडणुका तुम्हाला वाटतं दोन काकांनी तुमच्या एकत्र यावं तो त्यांचा निर्णय. मला असं वाटतं आज आपण पॉलिटिकल क्वेश्चन घेऊया. आज कुटुंबामध्ये कसं वातावरण आहे कारण कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये बघतोय कुटुंबामध्ये कसं वातावरण आहे? मला असं वाटतं सगळ्यांना आनंदच झाला या गोष्टीचा. तिसरी पिढी जसं पाहिलं तर तिसऱ्या पिढीमध्ये काय चर्चा झाली आहे तुमची? अमित ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील? सध्या तरी कसलीच चर्चा झाली नाहीये. वेगळा आनंद आहे नक्कीच आहे. त्यामुळे हे होते जयदीप ठाकरे आणि इथे आपण बघतोय की एका मागे एक सगळे नेते येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मंत्री नितेश राणे असं म्हणतात की ही जिहादी सभा आहे म्हणून. त्यांना कधी चांगलं बोलता येत नाही. वाईट काही जण बुद्धन संतोषी असतात. हा तर करंट आहे, एकदम करंट आहे. बुद्धन संतोष करंट आहे. कधी चांगलं ज्यांच्या तोंडामध्ये येत नाही ते त्यांना शोभून दिसत नाही. अशावर ते बोलण्याची माझी इच्छा आहे. दोन ठाकरे मेळाव्याचं रूपांतर भविष्यामध्ये दोन ठाकरे आपण वाट पाहू ना. आज त्याची झलक आपल्याला पाहायला मिळेल असं मला वाटते. आणि मनोमिलन हे जे काय मराठी माणसाच्या उत्कर्षाकरता असेल, महाराष्ट्राच्या भल्याकरता असेल, दोघांनी जाहीर केलेल्या की आपापसातले मतभेद मिटवून आम्ही महाराष्ट्राच्या हिताकरता लढत राहू. ओके, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद साहेब. काय रोल 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 रोल
त्यानंतर आपण जाणार आहोत थेट मातोश्रीला, जिथे माझे सहकारी ईशान आपल्या सोबत आहेत. कारण मातोश्रीवरनं लगबग सुरू झालेली आहे. कोणत्या क्षणी तिकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तिथून निघतील, प्रयाण इथे येतील वरळीला डोमच्या दिशेनं. त्यासाठी माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत ईशान, माझे सहकारी. ईशान, प्रसन्न आपण बघू शकतो काही वेळातच उद्धव ठाकरे संपूर्ण कुटुंबासह मातोश्रीमधून बाहेर निघतील. ते डायरेक्ट सी लिंक पकडून, कोस्टल रोड पकडून वरळीमध्ये येतील. काही कार्यकर्ते देखील आता जमायला मातोश्री बाहेर सुरुवात झाली आहे. पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त मातोश्री बाहेर तैनात केला गेला आहे. ज्या माहिती समजते त्या प्रकारे उद्धव ठाकरे हे सहकुटुंब, मग आदित्य ठाकरे असतील, तेजस ठाकरे असतील आणि रश्मी वहिनी असतील, हे सगळे ठाकरे कुटुंब एकाच गाडीमधून हे वरळी डोमच्या दिशेने जाणार आहे. लगबग देखील मातोश्रीमधून सुरू झाली आहे. जे त्यांचा कॉन्वॉय असतो तो कॉन्वॉय देखील आता आत गेला आहे. काही वेळातच उद्धव ठाकरे सहपरिवारासह मातोश्रीच्या बाहेर पडतील आणि वरळी डोमच्या इकडे ते प्रस्थान करतील. प्रसन्न, जिहाद यांचा मोर्चा असं म्हणतात नितेश राणे आणि भाजपचे नेते. ते म्हणतात की मुस्लिम मोर्चामध्ये मिठाई वाटली जाणार आहे. आता जिहाद यांची सभा आहे. नितीश राणे म्हणले नितेश राणे आणि ते मोरपंख हलवताना मी कालच पाहिले होते ना. हा कधी हिंदूचा नेता झाला? हा तर संघाला हापचड्डीवाला म्हणत होता. हा कधी झाला? म्हणजे का आता कसं आहे, कुणी त्याला वैयक्तिक घेऊ नका, जातीवाचक घेऊ नका. आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे, नया नया मुसलमान ज्यादा भाग देत आहे. तुम्ही बघा असं टाच वर करून सध्या ते चालू आहे. ते पगारी नोकर आहे. ते म्हणतात की काय फरक नाही पडणार, म्हणजे शिवसेना मनसे एकत्र येऊन राजकीय दृष्टी काय फरक पडणार असं म्हणतात. अरे तुला काय करायचं, आमचं आम्ही पाहून घेऊ ना. तुझं कसं मंत्रीपद टिकेल तेवढं बघ. तू आता वैयक्तिक जाऊ नको. आणि यानंतर आपण जाणार आहोत दादरला, जिथे शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा लगबग सुरू झालेली आहे. थोड्याच काही क्षणात तिथून राज ठाकरे निघतील आणि या वरळीच्या सभास्थानी येण्यासाठी निघतील. अधिक माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे सहकारी अजय माने. अजय, आपण जर पाहिलं तर आता इथे जो आहे तो अलर्ट डिले झालेला आहे. जी राज ठाकरे यांची पोलीस यंत्रणा आहे, म्हणजे त्यांचा जो कॉन्वॉय आहे तो बाहेर आलेला. खरं तर ही चिमुरडे सुद्धा आपण पाहू शकतो अगदी नटून बाबांसोबत जी आहे ती निघालेलं आपल्याला. कुठे निघालेले आहेत? वरली. आज दोन्ही भाऊ एकत्र येतात आहेत, काय भावना आहेत? हे आधीच झालं पाहिजे तो, पण ठाकरे ब्रँड हा महानगरपालिकेत पण असा राहिला पाहिजे. महानगरपालिकेवर मनसेचा आणि शिवसेना झेंडा, आणि विधानसभेवर पण राजसाहेब मुख्यमंत्री आणि उद्धव साहेब उपमुख्यमंत्री झाले पाहिजे. सदावर्तेसाठी काहीतरी माझी मुलगी बोलते. काय कुठे चालली तू आज नटून थटून? लाचाला भेटायला. आणि आज तू एवढा नटून पोशाख वगैरे घातले, कसं वाटतंय? छान वाटतंय. आपण जर पाहिलं तर लहान लहान लेकरांमध्ये सुद्धा उत्साह. तुझं कुणाला काय बोलायचं का तुला? बोल. हा बोल बोल. हे सर म्हटले बीजेपीचा कुठला आता 5 तारखेला भूकर लाचायब. थँक्यू, आय लव्ह यू. आपण जर पाहिलं तर लहान मुलांमध्ये सुद्धा उत्साह आहे. आपण या ठिकाणी पाहिलं तर मी ठाकरे अशा नावाच्या ज्या आहेत त्या टोप्या घालून जे आहेत ते ही सगळे मंडळी या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळतात. कुठून आलात आणि काय भावना? आम्ही बीड जिल्ह्यामधून आलोत. अंबाजोगाई तालुका आमचं गाव आहे. आम्ही उद्धव ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहोत आणि कृष्णा कुंज या ठिकाणी आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो. कारण ठाकरे कुटुंब एकत्र येणे हे महाराष्ट्राला काळाची गरज होती. कारण अमित शहा, मोदी सरकार आणि फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांचा अतोनात छळ केला, महागाई केली, पूर्ण नुकसान केलं, भ्रष्टाचार, अत्याचार, इतकी गळचेपी आणि मुस्कटदाबी या महाराष्ट्रातील जनतेची या हुकुमशाही सरकारनं केलेली आहे. याला उखडून टाकण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची काळाची गरज होती. त्यामुळे आणि यानंतर मी जाणार आहे माझा सहकारी निलेश बुधावलेकडे. अनेक घटना घडत आहेत